नमस्कार, मी कृपा राजेंद्र सपकाळ लोकशाही मराठीच्या गाव टू ग्लोबल मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बुलेटिन मध्ये घेणार आहोत गाव टू ग्लोबल अशा सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक। निमसे स्वतःहून हजर झाल्याची प्राथमिक माहिती। जवळपास 20हून अधिक दिवसापासून निमसे फरार होते। मला सरकारने दिलेल्या SRA प्रकल्पांची यादी द्या, किमान 5 प्रकल्पांची यादी द्या, नाहीतर राजीनामा द्या, कंबोज यांचे वर्षा गायकवाडांना खुले आवाहन। जळगावच्या बिलवाडी गावात झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर मंत्री गिरीश महाजनांनी दिली भेट। मंत्री गिरीश महाजन समवेत हिंगोलीच्या कळमनुरीत आदिवासी समाजाचा मोर्चा। बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण देऊ नका, ST आरक्षणात घुसखोरी थांबवावी, आदिवासी समाजाची मागणी। रिपब्लिकन सेनेचं परभणीच्या गंगाखेडमध्ये धरणे आंदोलन। गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। रिपब्लिकन सेनेच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद। समर्थनाला गेले, वादात अडकले, बंजारा हे एकच, धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बंजारा समाज संतापला, बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या, बंजारा समाजाची मागणी। बीडमध्ये बंजारा समाज आक्रमक। बंजारा समाजाचा आज बीडमध्ये पहिला मोर्चा। बंजारा समाजासाठी ही हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरात GR विरोधात पहिली गोलमेज परिषद। मराठा समाजाच्या मुख्य नेत्यांची गोलमेज परिषद। GR मधून सरकारने कशी फसवणूक केली यावर चर्चा। 18 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरात गोलमेज परिषदेचं आयोजन। कोल्हापुरात पुन्हा मराठा आरक्षणाचा लढा सुरू होणार। मराठा कुणबी एकच या मुद्द्यासाठी आंदोलन करणार। खासदार शाहू महाराजांच्या उपस्थितीत 1 ऑक्टोबरला आंदोलन। कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन। जालन्यात बंजारा समाजाचा जनआक्रोश मोर्चा। बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। बंजारा समाजाला STतून आरक्षण हवंय, आरक्षण न मिळाल्यास मुंबईत मोर्चा काढू, बंजारा समाजाचा इशारा। पहलगाम हल्ल्यातील मृतांना भारतीय संघाकडून श्रद्धांजली। पहलगाम हल्ल्यानंतर उद्धव ठाकरे मात्र सुट्टीत रमले। केशव उपाध्येंचे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची शासनाची तयारी। नुकसान भरपाईबद्दल CMच्या प्रशासनाला सूचना। मंत्री बावनकुळेंची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंची आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट। मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली भेट। राज्यातील पावसाचा घेतला आढावा। मावळमध्ये राष्ट्रवादीला धक्का। सुनील शेळकेंची साथ सोडून बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर। वैभव खेडेकरांनंतर कोकणात मनसेचा नवा चेहरा कोण असणार याची चर्चा। रत्नागिरीतील मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा लवकरच। कोकणातल्या मनसे पदाधिकाऱ्यांचा विश्वास। मयुरी ठोसर आत्महत्या प्रकरणानंतर मुलींनो जीव देऊ नका, स्वतःसाठी लढा। आमदार चित्रा वाघ यांचं मुलींना आवाहन। आचार्य देवव्रत महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। राजभवनात पद आणि गोपनीयतेची संस्कृत भाषेत घेतली राज्यपाल पदाची शपथ। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार। तर नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड मोर्चात सहभागी। गृहराज्यमंत्री योगेश कदम आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर। सिंधुदुर्ग विधानसभा मतदारसंघातील प्रमुख विषयांवर घेणार आढावा बैठक। भाजपने स्वबळाचा निर्णय घेतला असेल तर त्यावर पक्षाचे वरिष्ठ निर्णय घेतील। युती नाही झाली तर एकटे लढू, मात्र महायुतीचाच झेंडा फडकेल, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा विश्वास। इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, आरक्षणाचा विषय सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रामाणिक प्रयत्न। भाजप नेते अशोक चव्हाणांचं वक्तव्य।
मी दलाली करत नाही, कष्टाने पैसे मिळवतो. महिन्याला 200 कोटी कमवण्याची माझी क्षमता. कमाई संदर्भातील विधानामुळे मंत्री नितीन गडकरी चर्चेत. रायगडमधील महायुतीमधील बेबनाव पुन्हा एकदा समोर. पाली नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शब्द देऊनही फसवणूक केल्याचा आमदार महेंद्र दळवींचा आरोप. आगामी निवडणुकीत या प्रवृत्तीचा बिमोड करून महेंद्र दळवी यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा. मुंबई महत्वाकांक्षी कोस्टल रोड दक्षिण प्रकल्पाचा खर्च 14,779,00,000 रुपयांवर. बांधकामातील बदल, अतिरिक्त कामं आणि करांच्या भारामुळे खर्चात सुमारे 2,58,00,000 रुपयांची वाढ. स्वच्छ हवेसाठी फटाके बंदी हा उपक्रम. मात्र प्रदूषण वाढवणाऱ्या अनेक प्रकरणांच्या खटल्यात कोर्ट शांत. प्रदूषण वाढवणाऱ्या उद्योगपती, बिल्डरांना, ठेकेदारांना आधी वठणीवर आणा. सामनातून न्यायालयाला आवाहन. नितेश राणे साधणार मुंबईतील मच्छीमारांसोबत संवाद. मत्स्य व्यावसायिकांना कृषी दर्जा, मच्छीमारांना फायदा. नितेश राणे मच्छीमारांना करणार मार्गदर्शन. मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांचा मच्छीमारांसाठी उपक्रम. तर एक मोठी बातमी समोर येते. लातूरमध्ये हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतकरी मात्र अडचणीत आलाय. शासनाने त्वरित पंचनामे करून मदत करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. नदी पात्र हा मोठा झालेला आहे, विस्ताराने मोठा झालेला आहे आणि याद्वारे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. आज जो ओसंडून ही जी नदी वाहत आहे त्यामुळं येथील उजनी येथील बाजारपेठही बंद झालेली आहे. मार्केट पूर्ण ठप्प झालेलं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचंही या ठिकाणी जे त्यांचं जे दळणवळण असतं ते सुद्धा बंद झालेलं आहे. प्रशासनानं याची दखल घ्यावी, त्यांचे पंचनामे करावेत आणि यासोबत त्यांना काही आर्थिक मदत निश्चितपणे देता येईल का हे तातडीनं या ठिकाणी निर्णय घेणं गरजेचं आहे. तर तिकडे सोलापुरात नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करतायत. पूरजन्य परिस्थितीमुळे गावातील रस्ते देखील बंद आहेत. नागरिकांना वृद्ध महिलेला बैलगाडीने रुग्णवाहिकेपर्यंत न्यावं लागलं. पावसामुळे सध्या सोलापुरात ही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका वृद्ध महिलेला नागरिकांनी अक्षरशः बैलगाडीतून रुग्णवाहिकेपर्यंत नेलं. तर तिकडे पुणे नाशिक महामार्गावर पावसाचं पाणी साचलंय. महामार्गावर पाण्यातून वाहन धोकादायक प्रवास करतात. अपघाताचा धोका असतानाही प्रशासन मात्र दुर्लक्ष करताना दिसतंय. तर बीडमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आलाय. वस्तीत अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आलेली आहे. हेलिकॉप्टरद्वारे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना हे सहकार्य करण्यात आले. तर बीडमध्ये देखील मुसळधार पावसामुळे नदीला या ठिकाणी महापूर आला. तर वस्तीत अडकलेल्या नागरिकांची या ठिकाणी सुटका करण्यात आलेली आहे. हेलिकॉप्टरद्वारे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांचं हे रेस्क्यू करण्यात आलं. 3-4 ठिकाणातून ऑलमोस्ट 52 लोकांना बाहेर काढलेलं आहे, सेफली काढलेलं आहे आणि त्या चॉपरमधून 24 लोकांना आणि स्थानिक प्रशासनाने 27 लोकांना लोकांना तिकडून रेस्क्यू केलं होतं. आता आज जो पाऊस चालू होता, ऑलमोस्ट मला असं वाटतं की 40 mm च्या जवळपास आमच्याकडे पाऊस चालू होता आज. आणि आज जो पूरसारखा परिस्थिती भरपूर तालुक्यामध्ये आणि गावामध्ये होता, त्या पूर्ण आपण विश्लेषण करून उद्या आपण सर्व शाळांना, सर्व अनुदानित असेल, शासकीय असेल आणि सर्व प्रोफेशनल कॉलेजेस हे सर्वांना आपण सुट्टी जाहीर करणार. त्यामध्ये 2-3 ठिकाणी आता धोकेदायक आहे म्हणून मला सांगितलं होतं. त्याप्रमाणे आपण स्टेट डिपार्टमेंट असेल आणि जिल्हा परिषद लघुसिंचन असेल हे दोन्हीला आपण सूचना दिला होता. आणि आता पुन्हा वळूयात वेगवान बातम्यांकडे.
वाशिममध्ये मुसळधार पाऊस, शहरासह अनेक गावांना विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसामुळे सोयाबीन, तूर, कपाशी, खरीप पिकाचं मोठं नुकसान. सांगली शहरासह परिसरात मुसळधार पाऊस, दुपारनंतर पावसाचा जोर वाढला. संततधार पावसाला सुरुवात, सतत पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन मात्र विस्कळीत. तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली. बीडमध्ये मुसळधार पावसामुळे नदीला महापूर, वस्तीत अडकलेल्या नागरिकांची सुटका, हेलिकॉप्टरद्वारे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या नागरिकांना सहकार्य. बीडच्या आष्टीत देखील मुसळधार पाऊस, पुराच्या रौद्र रूपाचं हे ड्रोन दृश्य समोर, संपूर्ण कडा शहर जलमय. पिंपरी चिंचवडमध्ये देखील मुसळधार पावसामुळे झाडे उन्मळून पडली. शहरातील 7 ते 8 ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही वाहनांचं किरकोळ नुकसान. राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात, पुढील 3 तासात मुंबईसह उपनगर, रायगड, ठाणे भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. 40 ते 50 प्रतितास वेगाने वारे वाहतील, हवामान खात्याचा अंदाज. पावसात मॅनहोल भोवती पहारा देणारा बीएमसीचा सुपरमॅन, मुंबईकरांच्या काळजीपोटी बीएमसी कर्मचाऱ्याचा पहारा. दादरच्या हिंदू कॉलनीतील हा फोटो व्हायरल. सोलापुरात पावसामुळे सैफुल परिसरात 4 ते 5 फूट पाणी साचलं. स्वामी विवेकानंद नगरात ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यानं सांडपाणी रस्त्यावर, नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं. बीड जिल्ह्यातील आष्टीत 6 गावांमध्ये 44 लोक अडकले. नागरिकांना एअरलिफ्ट करण्यासाठी मागवलं हेलिकॉप्टर. अहिलानगरमधून लष्कराची तुकडी दाखल. पिंपरी चिंचवड शहरात रिमझिम पाऊस, शहराला ऑरेंज अलर्ट जारी. अहिलानगरमध्ये मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जारी. जिल्ह्याला 2 दिवस येलो अलर्ट जारी. अहिलानगर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा. पुण्यात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ. धरणातून 14,547 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भिडे पुलाला पुन्हा पाणी लागलं. हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी. जिल्ह्याला येलो अलर्ट जारी. सकाळपासून 5ही तालुक्यात जोरदार पाऊस. तर धाराशिवमध्ये गेल्या 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची केली मागणी. लातूरमध्ये तेरणा नदीला पूर, उजनी परिसरातील सोयाबीन पिकांचं नुकसान. उजनी गावात पाणी शिरल्यानं बाजारपेठेत पाणी साचलं. परभणीत पावसामुळे जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत. येलदरी ते नांदेड एसटी बसला गळती. छत्री उघडून प्रवाशांचा बसमधून प्रवास, प्रवाशांकडून संताप व्यक्त. पैठणमध्ये नुकसानग्रस्त भागाची विलास भुमरेंकडून पाहणी. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना. शिरूरमध्ये आदिवासी भागातील तवलकडी धबधबा ओसंडून वाहू लागला. उंच कड्याच्या डोंगरावरून खळखळून वाहणारा पांढरा शुभ्र धबधबा पर्यटकांचं मन प्रसन्न करून टाकतोय. तर 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर लोणावळ्यात पावसाची पुन्हा हजेरी. मागील तब्बल 4 महिने सलग पाऊस. नागरिकांची चिंता मात्र वाढली. पुढील 4 दिवस पावसाची शक्यता. नवी मुंबईत पावसाचं दमदार पुनरागमन. एपीएमसी बाजारात पाणी साचलं. सोलापूरच्या बार्शीत पावसाची जोरदार बॅटिंग. चांदणी नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती. बार्शी पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला. तर नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस. विष्णुपुरी धरणात पाण्याची आवक वाढल्यानं धरणाचे 100 दरवाजे उघडले. सिंधुदुर्गात गेल्या आठवड्यापासून पावसाची विश्रांती. जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस. जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. तर सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस. घाटनांद्राच्या परिसरातील गावाशी संपर्क तुटला. तिनखणी परिसरात पाणी शिरलं. दादर पूर्व स्टेशन परिसरात पाणी साचलं. वाहन चालक आणि प्रवासी त्रस्त. स्टेशन परिसरातील रस्त्यावर गुडघाभर पाणी. तर बीडच्या पाटोदा, आष्टी, शिरूर भागात मुसळधार पाऊस. शेतकऱ्यांच्या शेतासह घरांमध्ये पाणी शिरलं. घाटा, पिंपरी, देवळाली, दादेगाव या गावांचा संपर्क तुटला. जनजीवन विस्कळीत.
पूर्व द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी. आठवड्याचा पहिला दिवस नोकरदार वर्गांना ऑफिस गाठण्यासाठी विलंब. मराठवाड्यात अतिवृष्टीचा तडाखा. शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठं नुकसान. पुढील 2 दिवसही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. शेतकऱ्यांनी सतर्क राहावं, प्रशासनाचं आवाहन. मुंबईत गेल्या 9 तासांमध्ये मुसळधार पाऊस. कुलाब्यात सर्वाधिक 88.2 मिलीमीटर पाऊस तर वांद्र्यात 73 मिलीमीटर पावसाची नोंद. बीडमध्ये जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आलाय. माजलगाव धरणाचे 11 तर मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस पीक पाण्याखाली गेलं. तर बीडमध्ये देखील जोरदार पाऊस आहे. माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडलेत. 20,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भंडारा शहरात दमदार पाऊस आहे. सखल भागात त्यामुळे पाणी साचले. तर परभणीत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं घर आणि शेजारील गोठा कोसळलाय. गोठ्यातील 1 गाय दगावली असून 2 गायी जखमी आहेत. शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय. शासनाने तात्काळ नुकसान भरपाई करून मदत देण्याची मागणी केली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. विसर्ग वाढवून 7,677 इतका करण्यात आलाय. पुण्याच्या शिरूरमध्ये पावसाची संततधार आहे. शेतकऱ्यांच्या शेताला त्यामुळे तळ्याचं स्वरूप आलंय. पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मात्र वाढली आहे. तर साताऱ्यातील घाट परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. धरणात 105.25 टीएमसी पाणीसाठा आहे. यंदा वीज सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला. पुण्यात मुसळधार पाऊस. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. मुसळधार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर साताऱ्यात सलग 3ऱ्या दिवशी पावसाची धुवाधार बॅटिंग. जनजीवन विस्कळीत. कोयना धरणातून सध्या 2,100 क्युसेकनं विसर्ग सुरू. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यात मुसळधार पावसामुळे उजनी धरणात पाण्याची आवक वाढली आहे. उजनी धरणातून भीमा नदीत 75,000 क्युसेकनं विसर्ग आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणं 98% अधिक भरली आहेत. कोयना धरणाची पातळी 2,162 फुटांवर पोहोचली आहे. सध्या 2,100 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. तर पुण्यातील वडगाव शेरी परिसरात पाणी साचलंय. अनेक घरांमध्ये हे पाणी शिरलं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. तर हिंगोली जिल्ह्यात 24 तासात 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. आतापर्यंत पावसामुळे 68 जनावरं दगावली आहेत. नवी मुंबईत नवरात्र उत्सवाची सुरुवात. उल्वेच्या महाराणीचं भव्य मिरवणूक काढत आगमन. शिवसंघर्ष प्रतिष्ठानकडून यंदा रायगड किल्ल्याचा देखावा. अमरावतीत शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात. अंबादेवी आणि एकविरा देवी मंदिरात देवीच्या चांदीच्या आभूषण आणि इतर साहित्याच्या स्वच्छतेला सुरुवात. आभूषणांना दिली जातीये नवी चकाकी. तर नवी मुंबईत नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उल्वेच्या महाराणीचं भव्य मिरवणूक काढत आगमन. शिवसंघर्ष प्रतिष्ठानकडून यंदा रायगड किल्ल्याचा देखावा. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर नवरात्री उत्सवासाठी शिवसेना सज्ज. शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची उत्सवासाठी नियोजनाची महत्त्वाची बैठक. उत्सवात यंदा भाविकांसाठी विशेष सुविधा. तर तुळजाभवानी देवीची मनसकी निद्रा सुरू. शारदीय नवरात्र महोत्सवापूर्वीची देवीची मनसकी निद्रा. मनसकी निद्रा संपवून 22 सप्टेंबरला देवी सिंहासनावर विराजमान होणार. खासदार सुप्रिया सुळेंनी घेतलं त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन. सुप्रिया सुळेंनी मंदिरात नतमस्तक होत केली संकल्प पूजा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची हुल्लडबाजी. पर्यटकांवर कारवाई करा, ग्रामस्थांची मागणी. ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन पुकारले. आंदोलनात जिल्हाभरातून ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने दाखल झाले. तर बुलढाण्यातील संग्रामपूर काथरगावमध्ये महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झालाय.
शेळ्या चालणाऱ्या युवकाचा विद्युत धक्का लागून मृत्यू झाल्यानं गावकरी आक्रमक झाले. तर कल्याणमध्ये मराठी विरुद्ध अमराठी वाद पाहायला मिळाला. कल्याण पूर्वेत मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून त्रास. मराठी कुटुंबियांना न्याय देण्यासाठी मनसे सरसावली. परप्रांतीयांचा छळ. मराठी कुटुंबाने मात्र राहतं घर सोडलं. मुंबईत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन हिच्या सत्कारासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मंत्री छगन भुजबळांनी तिला शाल आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात प्रवेश रुग्णांसाठी मनस्ताप होतोय. प्रवेशासाठी नियमित सुरक्षा रक्षकांनी दररोज रुग्णांच्या नातेवाईकांसोबत प्रवेशद्वारावर हुज्जत घातलीये. रोजच्या प्रकारामुळे रुग्ण आणि नातेवाईक हैराण होत आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झालीय. सुप्रिया सुळे यांनी रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडिओ ट्विट केलाय. तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. पूजा खेडकरच्या अडचणीत वाढ झालीय. पूजा खेडकरच्या घरी बेपत्ता ट्रक चालक सापडला. पूजा खेडकरला फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं कोट्याचा लाभ घेतल्याबद्दल दोषी ठरवलं जात आहे. ट्रक हेल्परचं अपहरण प्रकरणी पूजा खेडकरचे आई वडील फरार झालेत. घरावर लावलेली नोटीसही फाडण्यात आली. पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू आहे. सिल्लोडमध्ये मराठा बांधवांकडून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं. तहसील कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव उपस्थित होते. नाशिकच्या बागलाणमध्ये शेतकरी संघटनांनी आक्रोश केला. कांद्याने भरलेला ट्रक जाळण्याचा इशारा दिला. नाफेडकडून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तर राज्य मंडळाच्या 10वी बोर्ड परीक्षेसाठी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. 6 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची वेळ आहे. तर बीडमध्ये गोसावी समाजाची बैठक पार पडली. हैदराबाद गॅजेटच्या आधारे गोसावी समाजाला एसटीतून आरक्षण द्या अशी गोसावी समाजाची मागणी. कुरडू ग्रामस्थांनी प्रांत अधिकारी कार्यालयावर मोर्चा अखेर स्थगित केलाय. प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी हे पाऊल उचललं. तर रायगडमध्ये कुणबी समाज एकवटलाय. कोकणातील सर्व तहसील कार्यालयावर मोर्चा निघाला. आरक्षण बचावासाठी श्रीवर्धन तहसील कार्यालयावर धडक देण्यात आली. तर मोर्चात हजारो महिलांचा सहभाग होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री उर्वशी रौतेला आणि माजी खासदार मिमी चक्रवर्तींना ईडीचं समन्स. उर्वशी रौतेलाला 16 सप्टेंबर तर मिमी चक्रवर्तींना 15 सप्टेंबर रोजी ईडीच्या दिल्ली मुख्यालयात हजर राहण्याचे निर्देश. ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. न्यायालयानं 4 महिन्यांची मुदत देऊनही महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रिया प्रलंबित. निवडणुकांबाबत आयोग काय भूमिका मांडणार याकडे लक्ष. करदात्यांना आयटीआर फाईल करण्यासाठी आज शेवटची तारीख. आयटीआर फाईल न केल्यास करदात्यांना 5,000 रुपयांपर्यंतचा दंड. महाराष्ट्राचा कित्ता केंद्र सरकार गिरवणार. मत्स्य आणि पशुसंवर्धन विभागास कृषीचा दर्जा मिळणार. विभागाला कृषी दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारचा विचार. केंद्र सरकारने राज्य सरकारकडून मागवली माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.